तसं या नवोदय विद्यालयाचा जो मेन पेपर असतो तो कसा दिसतो एकदा बघून घ्या. तो असा हा पेपर आहे, हा गेल्या वर्षीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते हा मराठी मीडियमचा पेपर असल्यामुळे असा त्याला असा कोड असतो ABCD जे काय असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चाचणी पुस्तिका क्रमांक पण असते, त्याचा एक नंबर असतो हा पेपरचा. त्यानंतर तुमचा जो रोल नंबर असतो जो तुमच्या ऍडमिट कार्डवर असतो. ऍडमिट कार्ड तुम्हाला एक्झामच्या अगोदर 10-15 दिवस मिळणार आहे. या ऍडमिट कार्डचा रोल नंबर आपल्या इथे टाकायचा आहे, ठीक आहे. तिथे क्लासमध्ये बसल्यानंतर तुम्हाला इथं असं नाव लिहायचंय तुमचं, ठीक आहे. तुमची इथं साईन पण करायची असते. त्यानंतर ज्या सूचना, जशा आता वेळ 2 तास आहे, तुला 2 तास वेळ झाल्यावर तुम्हाला बाहेर जाऊन देत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं इथून पुढच्या आपल्या टेस्ट ह्या टायमिंगवर बेस असतील. टायमिंग होस तर सोडवायच्या 2 तास झाल्याशिवाय उठायचं नाही आणि 2 तास झाल्यानंतर बसायचं नाही. पालकांना सूचना आपण केलेल्या आहेत की 2 तासामध्येच पेपर त्या विद्यार्थ्याकडे द्यायचा, काढून घ्यायचा आहे. जर नाही केलं असं आणि जर अशी सवय नाही लावली तर खूप मोठं नुकसान त्या विद्यार्थ्याचं होणार आहे. टाइम मध्ये इथून पुढे आतापर्यंत ठीक होतं, इथून पुढे टाइम मध्येच प्रयत्न करायचा सगळ्यांनी 2 तास. तो याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत, ठीक आहे. की त्याच्यामध्ये कसं गोल केला पाहिजे OMRला, हे सगळ्या सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेपरमध्ये किती प्रश्न आहेत ते सांगितलेले आहे, 50, 25, 25, ठीक आहे. म्हणजे टोटल 80 प्रश्न आहेत 100 मार्कांना असं. त्यानंतर ना आता आपण जाऊया त्यामध्ये प्रथम तुम्हाला सांगा या आकृतीमध्ये. आता बघा तुम्हाला पहिला प्रकार आहे ऑड मॅन आउट, वेगळी आकृती ओळखा. तुम्ही आता वेगळी आकृती ओळखून सांगा. गेल्या वर्षीचा पेपर आहे 2025 इंटेलिजन्स, या वर्षीचाच म्हणजे याच वर्षीचा आहे, मागच्या 4-5 महिन्याखाली झालेला आहे. फास्ट आपापलं उत्तर असं कॅमेरावर सांगितलं तरी चालेल, मला दिसतंय. चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता, दिसतंय मला. याच्यामधून जी वेगळी आकृती दिसते आपल्याला, इझिली दिसते बघा. प्रत्येकाला पाठीमागे एक रेष आहे, यांना नाहीये, ऑप्शन नंबर A, ठीक आहे. त्यानंतर ना प्रश्न क्रमांक 2, याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती असेल? प्रश्न क्रमांक 2 वेगळी आकृती कोणती आहे? प्रत्येकाला रेषा याच्यामध्ये आहेत. किती रेषा बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 सरळ रेषा आहेत. इकडे बघा 1 2 3 4 5 6, हे बघा 1 2 3 4 5. जर तुम्ही रेषेचा टाईप पण बघितला ना, तो बघा एका टोकाला आडव्या रेषा आहेत, तसं ह्या टोकाला आडव्या रेषा आहेत, पण इकडे बघा इथं जरा जास्त आहेत, 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर C शुड बी आन्सर हियर. एक रेष जास्त आहे C मध्ये. बघा प्रश्न क्रमांक 3 वेगळी आकृती ओळखा. हा गेल्या वर्षीचा पेपर आहे, जस्ट आता झालाय मागच्या 4 महिन्यापूर्वी. फास्ट सांगा ना पटकन, फास्ट. 1 2 3 4 कॅमेरावर दिसलं पाहिजे पटकन. हंगे अरे खैरे, ठीक आहे. नुसतं सांगा कॅमेरा समोर, हात नाही वरती करायची गरज, फक्त असं ऑप्शन सांगितलं चालतंय. याच्यामध्ये दिसते आपला प्लस आहे, 2 इंटू आहे आणि 2 हे आहे. तो सगळीकडं सेम पॅटर्न आहे, इकडं प्लस पण इकडे इंटू इंटू आणि हे आहे. तो दोन्हीकडे आपण बघितलं प्लस सगळ्यांकडे मध्ये आहे. हे जे आहे तिकडं क्रॉसला आहेत. हे बघा इकडं 2 साईडला म्हणजे सगळे एका साईडला आहेत, पण इकडे जर आपण बघितलं ऑप्शन नंबर A ला हे क्रॉसला दिसतात आपल्याला, ठीक आहे. बघा फरक कसा आलाय, क्रॉसला आले ते डिझाईन. त्यानंतर बघा हे डायग्राम, याच्यामध्ये कोणती इथं मला वाटतं इथं कन्फ्युज झाले होते खूप मुलं, इथं चुकले होते ह्या डायग्रामला. या डायग्रामला खूप विद्यार्थी चुकले होते. तुम्हाला काय वाटतं? उत्तर सांगायचे मुग्धा कंसे, फक्त ऑप्शन सांगायचे कंसे. सर तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाही माझा? बाकीच्यांना येतो का आवाज? येते ना आवाज? मुग्धा कंसे तुझं बघ बरं, ते आवाज माईक चालू कर. माझ्या इथून तर आवाज मला खूपच फुल झालाय बघ, पोरांच्या कानामध्ये जास्त आवाज चाललाय माझा, आहे ना? चेक कर तुझा. तुला सगळ्या या डायग्रामला आहे ना, आता बघा हे म्हणतात हे सगळे असे क्लोज आहेत. तुम्ही म्हणता सर ही पण आहे याच्यामध्ये वेगळी, ठीक आहे. आणि काय कायांनी कसं केलं मी सांगतो तुम्हाला, काय कायांनी अजून वेगळं डोकं लावलं होतं, पण ह्याच्यामध्ये ही डायग्राम वेगळी आहे कारण हे कसे आहे, याचे जे डायगोनल्स आहेत प्रत्येकाचे डायगोनल बघा आतल्या साईडला. त्याचे डायगोनल जर बघितले तुम्ही आतल्या साईडला, याचे डायगोनल बघा अशा आतल्या साईडला येतील, ह्याचे डायगोनल बघा आतल्या साईडला येतील, ह्याचे डायगोनल बघा अशा बाहेरच्या साईडला येतात. त्याच्यामुळे ही डायग्राम वेगळ्या प्रकारची आहे. पुढचा प्रश्न अशा प्रकारे
सेम टू सेम फिगर तुम्हाला ओळखायचे, जसं आपल्या टेस्ट पेपर मध्ये असो सेम सेम टू सेम फिगर. चेक करा सेम टू सेम फिगर. आता बघा हॅलो येते का आवाज आता? हो सर. तर ठीक आहे, येते का आवाज? मुग्धा कंसे. हा, तो काहीतरी याचं झालं असेल, पण चार्जिंग तर भरपूर आहे आपल्याला. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तो याच्यामध्ये दिसते आपल्याला की एकदम सेम टू सेम फिगर असे बघितले लक्षात, पण तरी पण कधी कधी काय करायचं, अगोदर चारही फिगर थोडस नजर पण ठेवायची, किंवा आपण घेतोय बरोबर घेतोय का, हा घेतलेली आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ह्याचे पण तुम्हाला दिसेल की कोणती फिगर हे सेम टू सेम आहे. हॅलो हॅलो, हा येतोय का आवाज माझा? ठीक आहे, आपल्याला माईक बदललेलं आहे आपण. हा हे झालेले, ह्याच्यामध्ये कुठली फिगर आली? ऑप्शन नंबर बी शोड बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न फास्ट. यानंतर आपण थांबणार आहे, यानंतर आपण थांबणारच आहे, पण हे पेपर महत्वाचा, हा गेल्या वर्षी झालेला पेपर आहे. याच्यामध्ये लक्षात प्रश्न असा वाचून घ्यायचा कळतं आपल्याला, म्हणजे आकृती लक्षात दिशा न बदलता, म्हणजे तुम्हाला आकृती फिरवून नाही विचारलेली, हाच आकृती आहे. तुम्हाला काय करायचंय, लुप्त भागामध्ये पॅटर्न म्हणजे आकृतीचं जे काय भाग आहे तो दिलेला नाही, तो कम्प्लीट करायचा आहे. आकृती कम्प्लीट करायची. तो पॅटर्न कसा असतो? मिरर इमेज टाईप वाला असतो. जसं की आता इकडं जसं आहे तसंच इकडं मिरर इमेज प्रमाणे येणार आहे. सांगा पटकन पॅटर्न कुठला येणार आहे? तो पॅटर्न प्रमाणे चेक करा. तर ही आकृती तर बघा, ह्याची ही तर असायला पाहिजे ना अशा. ही तर नाहीच आहे, ही वाली आकृती. ही नाही, ही नाही, ही नाही, ही आहे. नेक्स्ट. आता बघा इथं पॅटर्न कसा येणार? पॅटर्न प्रमाणे आकृती येणार म्हणजे काय? तुम्हाला दिसतंय ह्याची मिरर इमेज इकडे येणार, त्या पद्धतीने कशी येणार? नीट पहा, ह्याची मिरर इमेज इकडे येणार. हे कन्फ्युजन वाला आहे. 10 नंबरचा प्रश्न 100% कन्फ्युजन आहे तुम्हाला. तुम्ही सांगा आपलं उत्तर, मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. ज्यावेळेस तुम्हाला पॅटर्न कम्प्लीट करायचं त्यावेळेस तुम्हाला मिरर इमेज कशी तयार होते का आणि कुणीकडे होते. जसं की बघा ही साईड दिलेली आहे, म्हणजे ह्या साईड दिलेली आहे, तो ह्या साईडची बघा इकडं मिरर इमेज असायला पाहिजे. पण लक्षात घ्या, या साईडचं हे इकडे दिलेलं नाही त्यांनी, मग हे कुणीकडे यायला पाहिजे? या साईडला यायला पाहिजे. म्हणजे काय? जसं बघा हे पण एक कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, हे पण कम्प्लीट होणार आहे, हे पण होणार आहे. आणि हे जे इकडे दिले, हे जे इकडे दिले ते काय असायला पाहिजे बघा, हे इकडं असायला पाहिजे अशा पद्धतीने. हे असं नाही, पण हे असं असायला पाहिजे. तर बघा कोणती फिगर दिसते आपल्याला? ऍक्युरेट फिगर इज डी हिअर. समजलं का? पॅटर्न समजला? कसं काय फिगर होते समजलं का? मिरर इमेज इथं पण वापरू शकतो आपण. जसं की आता याची मिरर इमेज, मिरर म्हणले पॅटर्न असतो ना, तो पॅटर्न. जसं की आता ह्याचं ही इकडं आलं, तसं ह्याचं इकडं. पॅटर्न मध्ये कसं असतं की याच्यासारखं इकडं पण आहे, पण ही फिगर इथं नाही दिली, मग याचा अर्थ ही फिगर इकडं खाली येणार आहे. समजते का? मिरर इमेज नाही म्हणते त्याला, पण पॅटर्न जसं दिलं त्या पद्धतीने सोडवायला पाहिजे. त्यानंतर बघा हा पॅटर्न, तो काय काय पॅटर्न सोपे असतात. जसं आता बघा ह्या पॅटर्न मध्ये हेच मिरर इमेज ह्याच्यासारखी सेम ही दिली, ह्याच्यासारखी ही सेम असणार. कुठले येणार ऑप्शन? बघितलं तुम्हाला समजून जाईल. कुठले? ऑप्शन नंबर डी. त्यानंतर ना तो तुम्हाला समजते एक डायग्राम अशी टप दिलेली आहे. सर नो, तुम्ही सुद्धा चुकला असाल. फास्ट. क्वेश्चन नंबर 12 फास्ट. बघा 1 2 3 किती बघा त्याच्यामध्ये बाहेर? 1 2 3 पाहिजे. 1 2 3 कुठे बघा? ऑप्शन नंबर बी.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी याच्यामधला असा सिरीज. तो सिरीजचा प्रश्न हा महत्वाचा आहे. सिरीज नुसार पुढे काय येऊ शकतं तुम्हाला ओळखायचंय. आकृती मालिकेमध्ये पुढे कोणती डायग्राम येणार. जसं की आता ही बघा आकृती, ह्याचं ही असं असं इथं काय येईल. सिरीज मध्ये बघा एक 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 कमी होत चाललेले डायग्राम बघा फिरत चाललेले डायग्राम बघा. ह्याच एरो खाली होता इकडं, एरो इकडे झालं, एरो इकडे झालं, तर एरो इकडे होणार आहे. जर त्या पद्धतीने बघितलं तर सी नंबर ऑप्शन करेक्ट येणार आहे. आणि एक एक रेष कमी होत चाललेले. प्रश्न क्रमांक 14 फास्ट. प्रश्न क्रमांक 14 बघा सिरीज मध्ये बघा एकदा प्लस इथे प्लस इथे गेलं, प्लस इथं आलं. तर आपण जर असं थोडक्यात बघितलं तर प्लस इथे येणार आहे. झिरो आता झिरो इथं आला, झिरो इथं होता तर इथं आला, नंतर इथं आला, झिरो इथं आला. त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या. प्लस आणि झिरो फक्त इथंच आहे, बाकीकडे कुठं नाही. म्हणजे एवढं बघायची पण गरज नाही. दोन ह्याच्यावरनं पण समजतं कधी कधी. पण घाई करू नका, तुम्ही बघून घ्या. 2 तास वेळ आहे आपल्याला, घाई करायची गरज नाही. व्यवस्थित बघायचं, एकदा क्रॉस चेक करायचंच. तुम्ही या इंटेलिजन्सला जर घाई केली ना, उद्याच्या पेपरला पण तुम्ही घाई करू नका. क्रॉस चेक करायची सवय लावा. हा आपण हे करतो ते एकदम क्लिअर आहे का, एकदा क्रॉस चेक करायचं मग फायनल करायचं. त्यानंतर बघा खाली काय लिहिलं फास्ट. स्टार क्रॉस हे सगळं आहे असंच आहे ना. हे बघा इथं गेलं, हे इकडे गेलं, हे वरती गेलं, पुढच्याशी आलं, हे इथं येणार खाली, हे वरती जाणार, हे इथं आलं, हा इथं आला. या पद्धतीचा पॅटर्न कुठे येतो बघा आपला ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 16 बघा पॅटर्न. बघा पॅटर्न काय दिलाय बघा पॅटर्न ह्याच्यामध्ये. याला किती रेषा होत्या बघा, 1 2 1 2 3 4 5. चार राहिल्या, परत एक कमी झाले, परत अजून एक कमी होणार. कुठल्या येणार, एक एक कमी होत चालली. ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे आकृतीचा संबंध लावा. रिलेशनशिप. रिलेशनशिप कसं ओळखायचं असंच समजतं लक्षात. हे 2 डॉट असतात ना, 2 डॉट म्हणजे या दोघांचं रिलेशन जसं आहे तसंच या दोघांचं रिलेशन लावायचे आपल्याला. ठीक आहे, सहसंबंध लावा आकृतीचा. काय नाही ह्याच्यामध्ये वेगळं, आउट ऑफ सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता व्यवस्थित. संबंध काय बघा आता ह्याच्यामध्ये स्क्वेअरच्या आतमध्ये सर्कल आहे, सर्कलच्या आतमध्ये ट्रायंगल आहे, ती सेम त्याच पद्धतीने. सर्कलच्या आतमध्ये ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या आतमध्ये स्क्वेअर आहे. बघा कुठला ऑप्शन नंबर बी शुड बी आन्सर. त्यानंतर इथं बघा संबंध. हे बघा डायग्राम कशी असे, ही अशी डायग्राम होती, हे त्यांनी फिरवली अशी, म्हणजे अशी होती डायग्राम, ते अशी झालेली आहे. मग ही डायग्राम बघा समजा अशी आहे. ठीक आहे, तर ह्याचा 90 डिग्री मध्ये फिरवल्यावर कशी होणार डायग्राम ही 90 डिग्री मध्ये अशी आहे समजा. कशी होणार आहे, अशी होणार या साईडला. तो फिरल्यानंतर डायग्राम काय होते बघा, 90 डिग्री मध्ये फिरल्यानंतर कुठले डायग्राम होते, ऑप्शन नंबर. त्यानंतर बघा ही वाली डायग्राम. नो कन्फ्युजन बघा व्यवस्थित. तुम्ही सांगा क्वेश्चन नंबर 19 फास्ट. ओमराज हांगे आहे, ओमराज हांगे पण आहे. ओमराज हांगे, पवनवीर. पवनवीर तिकडे कशाला गेलाय, पवनवीर. तुला सगळ्या याच्या प्रमाणे पॅटर्न जर बघा काय कोण कोण काय सांगते बघा. तो हे बघा याच्यामध्ये हे ब्लॅक होतं, हा पॅटर्न असा होता. ठीक आहे, तर हे सगळं फिरलेलं आहे, इकडे गेलेलं आहे, इकडे गेलेलं. त्याच पद्धतीने सेम पॅटर्न येणार आहे. सेम पॅटर्न मध्ये जसं की इकडे आहे तसं हे इकडे येणार आहे. त्या पद्धतीने बघितलं तर ऑप्शन नंबर सी करेक्ट येतं. तर बघा जसं आपण सोडवतोय आतापर्यंत, तर हा श्री भुकरेचा पेपर आहे. श्री भुकरे हा सिटी एरियामधून होता, पुणे जिल्ह्यामधून, पुणे सिटीमधून. सिटी एरियामधून त्याने खूप चांगला प्रयत्न केला. 94 मार्क्स त्याचे येतात, सिलेक्शन नाही होत 94 सिटी एरियाला. समजतंय का, खूप लक्षात. जे सिटी मधून आहेत ना त्यांनी अजून जास्त मेहनत घेतली पाहिजे. त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलाय. श्री भुकरे अजूनही आपल्या संपर्कात असतो, तर त्यांनी पेपर जो दिलाय तो आज सुद्धा त्याच्या शाळेमध्ये टॉप चालतो, टॉप.
म्हणजे त्याचा फोन येऊन जातात नाही का, तर याच वर्षी तो झालेला आहे, पण त्याचा शाळेमध्ये तो खूपच टॉप झालेला आहे. 20 तो याच्यामध्ये बघा रिलेशन काय ह्याचं, हे 2 होतं, हे असं वरती गेलं आणि ह्याचं एकच राहिलं. बघा हे असं होतं, हे असं झालं. मेनली हे 90 डिग्रीमध्ये फिरतंय, ते पण क्लॉकवाईज असं धरू आपण, ठीक आहे. तो हे खालच्या साईडला जाईल आणि त्या पद्धतीने इथे एकच डायग्राम व्यवस्थित दिसते बी नंबर, ठीक आहे. तो अशा पद्धतीने हा पॅटर्न संपलेला आहे. आता आपण आलोय जॉमेट्रिकल फिगर कम्प्लिशन. जॉमेट्रिकल फिगर कम्प्लिशन मध्ये बघा 3च फिगर असतात. एक तर सर्कल आहे का यादव, लक्ष सुशांत यादव, झोप लागली का यादव, असे ट्रायंगल, स्क्वेअर, ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल. कशा हे एवढ्या तुम्हाला फिगर असतात, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल. हे बघा आता सर्कलचं काय होणार तुम्हाला माहिती आहे, असं कोणती फिगर आहे बघा ह्याच्यामध्ये, हे माझं नाही क्लिअर आलं एवढं. बघा याच्यामध्ये जी फिगर दिसत आहे आपल्याला ही वाली तर फारच विचित्र फिगर आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट हिअर, बरोबर आहे. नेक्स्ट सांगा क्वेश्चन नंबर 22 फास्ट. ऐका लक्ष, स्वराज जाधव सांगायचं पटकन. आहे का लक्ष, अबुदय गवडकर, पडशील पाळण्यावर ना. आहे का ना, अबुदयचं बरं आहे, थोड्या वेळ झालं की इकडं. तुम्हाला माहिती गेल्या वर्षी तर असा एक विद्यार्थी आपला अंश मिंदे, त्याला आहे ना दिवसभर त्याची स्कूल 6:30ला तो घरी यायचा. 6:30ला घरी आल्यानंतर त्याला लगेच थोडंसं फ्रेश होऊन तो लगेच अभ्यासाला बसून त्याला लगेच क्लासला यावं लागायचं. आणि तो स्विमिंग मध्ये पण होता. तर अंश मिंदे क्लास चालू असताना त्याला कसलीही हालचाल होत नसल्यामुळे तो क्लास चालू असताना थोडा व्यायाम करायचा. मुलांनी किती मेहनत घेतलेली आहे गेल्या वर्षी पण. त्याचं सिलेक्शन युपी मध्ये मनोज कुमार पांडे या सैनिक स्कूलला त्याचं झालेलं होतं आणि त्याला 273 मार्क होते सैनिक स्कूलमध्ये, अंश मिंदे. इकडे लक्ष द्या गार्गे घाटे. त्याचं जे पॅटर्न आहे लक्ष, या पॅटर्न प्रमाणे जर आपण बघितलं कुठला कुठला, आता ही जरी साईड बघितलं ना आपल्याला लगेच समजून जातं, असं 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 असं. त्याच्यामुळे ही डायग्राम ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, अगदी योग्य आहे. त्यानंतर बघा ट्रायंगल. ट्रायंगलला जास्त कन्फ्युजन करू नका, ट्रायंगलचं पण व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही नीट पाहिलं हा ट्रायंगल असा कम्प्लीट करत आला, एकदम जवळचं तुम्हाला दिसतंय. कुठलं दिसतंय, ऑप्शन नंबर सी. आणि लास्ट 24 फास्ट. हा बोला जाधव पटकन. काय ह्याचा 4 नंबर आहे का, बर बर ठीक आहे. हा खाली जे कॅमेरा बंद आहे, स्वराज्य रुळे, आदित्य माने, प्राची काटकर, शौर्य खैरे, शर्विल हर्षे, विश्वेश. येस, तसे याच्यामध्ये पण कसा पॅटर्न कम्प्लीट होतो तशा याच्यामध्ये पण ही असा पॅटर्न कम्प्लीट झाला. नंतर ही डायग्राम अशी दिसते आपल्याला, सेम पॅटर्न, ऑप्शन नंबर डी. तो तुम्ही बघताय गेल्या आता 4 महिन्यापूर्वी जी एक्झाम झालेली आहे त्याचा आपण इंटेलिजन्स पाहतोय. समजतंय तुम्हाला. त्या आता आलोय आपण मिरर इमेजला, आरशामधील प्रतिमा. आरशामधील प्रतिमा आहे ना, त्याला तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली ना तुम्ही खूप चांगलं करता. आपल्या पेपरमध्ये पण तुम्ही चांगलं करता. लक्षात. आता आरशामधील प्रतिमेचं कसं असतं, ही जी आरस आहे या आरशाच्या साईडला जसं ही आहे तसं ही या साईडलाच येणार. समजा ही असं आहे तर ही असं येणार, समजा ही असे तर ही बरोबर या साईडला येणार, ठीक आहे. ही असे तर ही बरोबर या साईडला जाऊन, आता ही कुठल्या साईडला, या साईडला, तर ती या साईडला येणार, ठीक आहे. आता ही अशा पद्धतीचा पॅटर्न ह्याचा राहतोच, ठीक आहे. ही इकडच्या साईडला आहे ना, याच्या साईडला तो बघा, मग ही असं जाऊन असं जाऊन असं जाऊन असं जाऊन असं येणार. या पद्धतीचा पॅटर्न कुठे बघा एकदा, ऑप्शन नंबर सी मध्ये. आपण बघतोय जवळजवळ श्री भोकरेने सगळं बरोबर सोडवलेलं. तर मला वाटतं फक्त घोळ झालेला आहे पॅसेज मध्ये, त्याचा एका ठिकाणी घोळ झालेला आहे आणि मॅथमॅटिक्स मध्ये काही 1-2 प्रश्नांना एवढी मेहनत त्याने घेतलेली आहे. मग तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता 96-97 जाताय, तुम्ही 86ला जाताय, तुम्ही हवेत जाऊ नका. आपल्याला खूप पुढचं अजून आपल्याला 96-97 असा कंटिन्युअस स्कोर आणायचा पेपरमध्ये. तर तुम्ही उद्या जाऊन कोणत्याही कॅटेगरी मधून, कॅटेगरी पण असतात ना, ओबीसी, ओपन, एससी, एसटी असं पण राहतात. मग आपल्याला त्याच्यामधून चांगलं करायचं म्हणून प्रयत्न करा. लक्ष घ्या, मी तुम्हाला सांगितलं तुमचा नंबर नाही लागू द्या. श्री भोकरेचा पण नाही लागलेला, पण त्याचे प्रयत्न फार महत्वाचे आहेत. 94 मिळवणं त्यावेळेस सोपं नाही त्याचे, समजते का. तर याच्यामध्ये बघा सेम पॅटर्न बघा, ही पॅटर्न जसं ही आहे ना तसं ही या साईडला पाहिजे. जसं ह्या साईडला आले
तशी ही फिगर या साईडनं अशी जाणार आहे, जशी ही या साईडला आहे तशी ही या साईडला पाहिजे होतं. या साईडला असणार फक्त एवढे एकच आहे. ओके, ऑप्शन नंबर डी. त्यानंतर बघा मिरर इमेज फास्ट, याचे काय येते 27. सांगा, मी फक्त गोल करतो फास्ट. काय ते सानवी मुसांडे, रुद्रवाघ, वाणी, स्प्रोहा लांडे, आरुष सावंत, आयुष सावंत आहे का नाही? काय आयुष सावंत काय हालचाल वगैरे असते का नाही सावंत काय? हा 3 नंबर, यस. तो बघा तुम्ही श्री भोकरे तर बरोबरच त्यांनी सोडलं, त्याचं पण चुकलं असेल, तुम्ही नका त्याचं कॉपी करू नका, त्यांनी तिथं टिक केलेली याचा. तो पेपरमध्ये जास्त अशा ज्यावेळेस पेपरला तुम्ही फायनलला जाताना पेपरला, त्यावेळेस तुम्ही जे टिक केले त्याला असे लहान टिक करायचे, जसं हिने केलेले. म्हणजे काय, एक्झाम झाल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे आपण कोणत्या प्रश्नाला टिक केलेली आहे. जसं आता ह्याला आपण करायला लावली होती, याच्यामुळे त्याला स्वतःला कळालं घरी आल्यानंतर लगेच की आपल्याला किती मार्क पडतात. टेन्शन नाही घ्यायचं, काहीही पडू द्या, तुम्ही फेल तर नाही होणार आहे, 100% नाही होत. आपली सगळी मुलं चांगली स्कोरनी पुढेच आहेत, ठीक आहे. फेल वगैरे याच्यात काहीच नसतं. अशा आपण याच्यामध्ये प्रयत्न करतोय, सगळे लक्षात, सगळेजण प्रयत्न करतात चांगला. तो चांगला प्रयत्न करा, अजून तुम्ही नाही का अजून खूप बेटर करू शकता सगळेजण. काय लिहायचं फास्ट बघा, सेम पॅटर्न जसं ही इकडे ना तसं हे पॅटर्न मध्ये पाहिजे होते. आणि हे मध्ये बघा ऑप्शन नंबर ए करेक्ट येते त्या पद्धतीने सेम, कारण हे साईडलाच पाहिजे होतं. म्हणजे कसं ओळखायचं कसं, लक्ष द्या. जसं की ही बघा या साईडला, तसं ही जी फिगर आहे या साईडला पण ही इकडे साईडला होती शेवटच्या, आणि हे शेवटच्या साईडला फक्त ऑप्शन नंबर ए मध्ये. आपण आलोय सगळ्यात महत्वाच्या फोल्डिंग आणि नाही का ओपन आणि फोल्डिंग, ओपनिंग फोल्डिंग. तो हा जो पार्ट आहे याला घडी घालणे म्हणतो आपण. या पार्टला आपण आलेलोय. ट्रायंगल मध्ये खूप जण अडचण आहे, इकडे लक्ष द्या. पहिल्याच प्रश्न ट्रायंगल म्हणजे असं घडी घातलेली, लक्ष, अशी घडी घातली, अशी घडी घातली, आणि मग हे असं झालं, आणि इथं त्यांनी कट मारला. तर मी तुम्हाला सांगितले कसं सोडवायचं, लक्ष, जिथं घडी घातली ना त्यांनी कुठली घडी घातली, अशी घडी घातली. हा मग आता बघा ही अशी घडी घातली, त्याच्यामुळं ज्यावेळेस ही सुटणार आहे त्यावेळेस हा कम्प्लीट काय होणार आहे, असा होणार आहे. मग लक्षात, ह्याची मिरर इमेज काय येणार, इकडची मिरर इमेज सेम पॅटर्न त्याचा काय येणार, या साईडला येणार, या साईडला. आणि मग सेम पॅटर्न त्याचा इकडच्या साईडला काय होणार, या साईडला होणार. कुठल्या, या साईडला आणि या साईडला सेम मिरर इमेज सारखा होणार. मग कुठला पॅटर्न येतो सांगा. तर इथं याचं कन्फ्युजन झालेलं आहे. या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला, एस नो कळते का तुम्हाला कसं येणार, नीट पहा, मी तुम्हाला सांगतो. आता बघा ह्याची घडी कशी होती, बघा इकडून इकडे पाडलेली, मग ही घडी अशी होती ना, म्हणजे समजा कसं आहे, इथे त्यांनी हे दिलेलं आहे, तर मग ही घडी ज्यावेळेस अशी पडली ना, ही घडी अशी पडली त्यावेळेस इथं पण झालं, ज्यावेळेस मग ही इथं झालं दोन ठिकाणी, त्यावेळेस लक्षात घ्या ही इथं पण होणार. आणि मग कोणती फिगर तयार होते, ऑप्शन नंबर सी शुड बी आन्सर हियर. यस ऑर नो, आहे का नाही कन्फ्युजन आहे का नाही, तुम्हाला अभ्यास करावा लागेल का नाही ट्रायंगल साठी. तो जे ट्रायंगल मधले फोल्डिंग आणि फोल्डिंगची उदाहरणं आहेत ना, ते अजून काळजीपूर्वक सोडवा, तर तुमचा मार्क जाणार नाही. जसं श्री भोकरेचा गेलेला आहे, खूप त्याने चांगला पेपर सोडवला, त्याचा अजून एक 1.25 मार्क्स वाढले असते, तो अजून पुढे गेला असता. त्यानंतर बघा इथं त्याची घडी बघा अशी घातली, नंतर अशी घातली. आता घडी कशी घातली, इकडून इकडे गेली, इथं की नाही कट मारला. आता बघा ही कट त्यांनी इथं मारलाय का नाही, तर इथं पण त्याची मिरर इमेज तयार होणार. मग पुढच्या वेळेस ते खाली उलगडणार, खाली उलगडल्यावर काय होणार, इथं असा गोल झालाय तर खाली पण एक गोल होणार. या पद्धतीचे डायग्राम कुठे तयार झाले, ऑप्शन नंबर ए मध्ये झालेले. समजते का तुम्हाला. क्वेश्चन नंबर 31, हे पण सोपं आहे. घडी बघा इकडून गेली, इकडून इकडे घडी गेली, हे कशी मारली घडी, इकडून इकडे घडी गेली. काय तर कन्फ्युजन झालेलं आहे यांचं बरं का या उदाहरणाला. बहुतेक घडी त्याची अशी पाहिजे होती बरं का, इकडून इकडे अशी पाहिजे होती, ठीक आहे, अशी पाहिजे होती. बरं ठीक आहे. आता बघा त्यांनी काय केलं, इकडे केले, तर इथं बघा इथं गोल आहे, इथं पण गोल असणार, आणि ज्यावेळेस ते खाली उलगडणार आहे त्यावेळेस इथं आणि इथं गोल येणारच आहे. ऑप्शन नंबर डी. पण त्यांचा बाण चुकलेला आहे, बाण यामध्ये चुकलेलाच आहे त्यांचा इथे, ठीक आहे. 32 ला बघा ही घडी कशी काढली, वरती गेली परत इकडे गेली. आता बघा त्यांनी 3 डॉट केले, 3 डॉट कुठे गेले, इथे एक घेतला, इथे एक घेतलाय, इथे एक घेतलाय. आता ह्याची मिरर इमेज कुठं आणणार, इकडे सेम. आणि मग सेम इथं पॅटर्न मध्ये खाली पण असंच होणार, खालच्या साईडला सेम पॅटर्न. जसं ह्या साईडला म्हणजे हे 3 आले बघा, इथे 1 2 3, 1 2 3, हे 2, नाही हे 2 झाल्यानंतर ना इथं एक, इथे एक, इथे एक, इथे एक, अशा पद्धतीचा पॅटर्न. तो ऑप्शन नंबर बी शुड बी आन्सर.
तो सेकंड लास्ट क्वेश्चन आपला चाललेला आहे, थांबणार आहे आपण. पण त्याच्या अगोदर अशा कट पीसेस, तुकड्यांपासून आकृती तयार करणे. तुकड्यांपासून तुकडे दिले तुम्हाला. आता आपल्याला चेक करायचं हा प्रत्येक तुकडा त्याच्यामध्ये दिसला पाहिजे, प्रत्येक पार्ट. जसं की 2 ट्रायंगल आहे, 2 मोठे, एक मोठा ट्रायंगल आहे, छोटा ट्रायंगल आहे. तुम्ही बघताय नीट नीट बघितलं लक्षात हे 2 तुकडे, 2 ट्रायंगल, छोटा वाला ट्रायंगल, मोठा वाला ट्रायंगल. ऑप्शन नंबर सी शुड बी आन्सर हियर. 34 मध्ये सांगा मला, फास्ट फास्ट फास्ट. ओमराज हांगे आहे का नाही? ओमराज हांगे ऍप मधून, ओमराज हांगे. तर बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं, सगळं पाहिजे त्याच्यामध्ये नाही का. तो हा पार्ट आहे, हा वाला पार्ट ह्याच्यावर फिट बसू शकतो. आणि हा बघा ऑप्शन नंबर बी शुड बी कट, कारण तो बरोबर पार्ट सगळे फिट बसत त्याला. त्यानंतर 35 मध्ये चेक करा, हा एक ट्रॅपेझियम शेप आहे, त्यानंतर 2 तसे शेप आहेत आणि एक ट्रायंगल आहे. कुठे बघा सांगा पण, रुद्रवाघ कुठले येते? नेचकर, ओम वाघ, आरुषी मुंडे, स्वराज, आदित्य माने, स्पृहा लांडे, रोहन. काय तर बघा ऑप्शन नंबर ए शुड बी करेक्ट हिअर. अशा पद्धतीचा हा पेपर होता. आपण आलोय लास्ट. आपण पाहिलेला आहे गेल्या 4 महिन्यापूर्वी जो पेपर झाला होता, तो पेपर पाहिले आपण. तुम्हाला समजलेले की आता पेपर कसा असतो. जसं की आता आपल्या पेपरमध्ये असं तसे. आणि लक्षात तुम्हाला ह्याच्यामध्ये फार सोपं असतं. उलट आपल्या पेपरमध्ये तुम्हाला काय राहतं, इथं पण ऑप्शन आहेत आणि खाली पण ऑप्शन असतात. असतं का नाही आपल्या पेपरला? तसे ऑप्शन तुम्हाला तिकडे नाहीये. तुम्हाला एकदम सोपं आहे. येस ऑर नो? तुम्हाला हे सोपं आहे ना उलट? तुम्हाला फक्त हेच बघायचंय आणि जे काय असेल ते हेच तुम्हाला गोल करायचंय. समजतंय? तो याच्यामध्ये तुम्हाला हिडन फिगर, लपलेली आकृती, म्हणजे ही आकृती कुठे लपलेली आहे, ही वाली आकृती याच्यामध्ये बघा. ही लपलेली आकृती कुठे? नीट पहा, बरोबर सोडवले श्रीने. बघा तुम्ही श्रीचा पेपर बघितलाय तर एकच प्रश्न चुकले आतापर्यंत. येस ऑर नो? 38. 38 बघा कुठं पॅटर्न दिसतोय आपला, बरोबर काढलेलं त्यांनी बघा. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट 39 एकदम सोपं 5 फिगर आहे, असे काही वेगळे नाही आले. सी नंबर ठीक आहे. आणि बघा 40 ला सांगा फास्ट. सांगणार आदित्य माने काय ती बरोबर आहे 3 नंबर. अशा पद्धतीने आपण गेल्या 4 महिन्यापूर्वी जो नवोदय विद्यालयाचा पेपर झालेला होता त्यातला आपण इंटेलिजन्स सोडवलंय. तर तुम्हाला समजलेलं इंटेलिजन्स कसं असतं, कसं येऊ शकतं. आपल्या टेस्टमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला हार्ड जाईल, हे त्या मानाने बऱ्यापैकी होतं. पण तुम्ही पाहिलं काही काही प्रश्न असे होते कन्फ्युजन वाले होते आणि घाईमध्ये प्रेशर असतं ना. कसे घरी टेस्ट सोडवणं आणि दुसऱ्या शाळेवर जाऊन टेस्ट सोडवणं फरक आहे का नाही? एवढी मोठी गर्दी, काय काय ते इतकी घाबरतात ते गर्दी बघून. त्यांना कळतच नाही पेपर कधी चालू होतो, कधी संपतो. इकडे तिकडे बघत बसतात त्या क्लासमध्ये गेल्यावर, आहे का नाही? ते क्लासमध्ये काय चालू आहे, कुठली शाळा आहे, किंवा त्यांच्या शाळेमध्ये मोस्टली पेपर असतात. ही जी गडबड होते ना, ही नाही झाली पाहिजे. मी आता सांगितलेलं आहे असं होतं. तर गडबड करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाहीये. ते शाळा तुम्हाला हेल्प करायलाच असते, तिथले शिक्षक तुम्हाला हेल्प करायलाच असतात. तो नवोदय विद्यालयाचा ज्यावेळेस पेपर असणार आहे तुमचा 13 डिसेंबरला, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास आपल्या पेपरकडे लक्ष द्यायचंय. शेजारचा विद्यार्थी कुणाचं पाहतोय, तो काय करतोय, तर त्याचं काहीच घेणं देणं नाही. आपण तुम्ही पेपर तुमचा द्यायला चाललाय. सर नो, तुम्ही त्यासाठी तयारी केलेली आहे. तुम्हाला बघायची पण गरज नाही त्यांनी काय सोडवले. ठीक आहे. तो अशा पद्धतीने हा पेपर आज आपण पाहिलेला आहे. थांबतोय आपण. बाय सर्वांना. गुड डे, गुड नाईट. काय करायचं? हा. बाय 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 बाय. बाय बाय. ते आता ते ह्याच्यामुळे हो ना.